गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक व्यक्ती लोकांना पॉन्झी स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रवृत्त करून हायर रिटर्न्स देण्याचा प्रॉमिस करून त्यांच्याकडून पैसे घेत आहे आणि त्यांनी बऱ्याच लोकांना फसवलेलं आहे। या संदर्भात वर्सोवा पोलीस ठाण्याला एक गुन्हा दाखल करण्यात आला होता फसवणुकीचा आणि या आरोपीचा विशेष टीम लावून गुन्हे शाखेच्या वतीने शोध घेण्यात येत होता। साधारणतः या आरोपीच्या शोधासाठी 3 टीम्स आमच्या कार्यरत होत्या। या आरोपीचा बरेच दिवस शोध घेतल्यानंतर हा आरोपी छत्तरपूर मध्य प्रदेश येथून याला अटक करण्यात आलं। याच्या प्राथमिक चौकशीमध्ये साधारणतः 400 ते 500 लोकांची फसवणूक यांनी जास्त रिटर्न्स देतो गुंतवणुकीमध्ये या प्रॉमिसच्या खाली केलं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या आरोपीच्या घराच्या आणि इतर ठिकाणांच्या झडतीमधून साधारणतः 1900 ग्रॅम सोनं आणि 25 लाख कॅश ही अमाऊंट जप्त करण्यात आलेली आहे। एकूण फसवणुकीची अमाऊंट आमच्या प्राथमिक तपासानुसार साधारणतः 170 कोटींच्या आसपासची आहे आणि या गुन्ह्याचा तपास प्रॉपर्टी सेलच्या वतीने करण्यात येत है। हमारी यही लोगों से अपील है कि हायर रिटर्न्स के नाम पे आजकल ठगने के इंसिडेंसेस बहुत हो रहे हैं। तो जहाँ भी आप इन्वेस्टमेंट कर रहे हो अपने हार्ड अर्न पैसे जो है इन्वेस्ट कर रहे हो, तो एक बार इन सब स्कीम्स की वो स्कीम से डील करने वाले लोगों की ऑथेंटिसिटी चेक करके ही इन्वेस्ट करना सही रहेगा। नहीं तो जैसे कि हम अपने आसपास देखते हैं कि बहुत से इंसिडेंसेस हो रहे हैं चीटिंग के और बाद में अपने पैसे रिकवर करना और उसके लिए प्रोसेस, इन सब से हमें गुजरना पड़ता है। इन सब से अच्छा है कि इन्वेस्टमेंट करते वक्त थोड़ा सा कॉशियस रहें। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।